कोण आजी घरी? या ना सावकर बाई, बसा बसा. तुमच्या घरच्या ताई वगैरे कुठे गेल्या? शेतावर गेले आजी आमच्या सगळेजण. आताच आलो मी. हो का? त्या दिवशी आली तर नाही भेटले जी तुमच्या घरच्या ताई वगैरे. आता 2-3 दिवस आधीच आली होती. एवढा मोठा गाव आहे तर रोज रोज आले नाही भेटत जी. तिकडची घर करा लागते. कशा आहेत तुमच्या घरच्या सगळ्यांच्या तब्येती वगैरे? काही सर्दी खोकला ताप? सगळ्याची तब्येत चांगली आहे जी. मला थोडस नाही का खोकला येत आहे. किती दिवसापासून खोकला आहे तुम्हाला? 10 दिवस झाले जी खोकला येत आहे. दवाखान्यात गेलो ते काही फायदा नाही आहे गोळ्या खाऊन. पहा 10 दिवस झाले तुम्हाला खोकला येत आहे तर दवाखान्यात गेला तरी काही आराम नाही झाला. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एक डब्बा देतो. त्या डब्यामध्ये नाही का सकाळचा ठसा घ्या. तो कसा घ्यायचा? रात्री तुम्ही जेवण केल्यावर काही खायचा नाही, म्हणजे खर्रा गुळाकू तंबाखू काही सेवन नाही करायचा. जेवण केल्यावर तोंड स्वच्छ करून झोपून जायचा. आणि सकाळी उठल्या पुन्हा तोंड स्वच्छ करायचा, कमरेवर हात घ्यायचे आणि बाहेर श्वास काढायचा. मग तो जो ठसा येते ना बेटक्यासारखा, तो डब्यामध्ये घ्यायचा. आणि मी रेपर स्लीप देतो. ते रेपर स्लीप आणि त्या डब्यातला तो ठसा घेऊन दवाखान्यामध्ये चेक करायला जायचा. तिथं चेक करते. फुकटमध्ये तुमचा एक्सरा पण होते. पैसे वगैरे काही लागत नाही. जाल ना? जी तुम्ही सांगले तो बरोबर आजी, पण काम धंद्याचे काही वेळ नाही भेटे जी. रोज त्या शेतावर जावं लागते, काम करावं लागते जी. वेळ नाही भेटत म्हणल्यानं नाही होत जी. तुम्हाला शेतावर जाता काम करता तेव्हा थकवा येते का? हो जी, काम धंदे करताना नाही का चक्कर आल्यासारखं लागते. जेवण करताना जेवण नाही हो. सायंकाळी मग आल्यानंतर थकून आल्यानंतर ताप आल्यासारखं वाटते. खोकला आराम नाही होत आहे. तुम्ही शेतावर काम करताना तुम्हाला अशक्तपणा जाणवते, भूक नाही लागत, घरी आल्यावर चक्कर चक्कर वाटते म्हणता, रात्री ताप येते म्हणता, घाम येते म्हणता, अशक्तपणा जाणवते म्हणता. हे सगळे लक्षणं टीबीचे राहू शकतात. म्हणून मी तुम्हाला एक डब्बा देते. मी हे एक तुम्हाला रेपर स्लिप देतो लिहून आणि ह्या डब्यावर तुमचं नाव लिहून देतो. ह्या रेपर स्लिप आणि हा घ्या डब्बा. ठीक आहे आशा बाई, जातो हो, उद्या. ठीक आहे मग.